नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, वेठबिगारीतून 4 अल्पवयीन मुलांची सुटका। पोलिसांनी वेठबिगारी विरोधात धडक कारवाई करत 4 अल्पवयीन मुलांची सुटका करून मानवतेचे दर्शन घडवले आहे। सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन सविता गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हसळा रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर एडवळे, पोलीस शिपाई शौकत मुल्ला, महिला पोलीस शिपाई दीपाली सोनावणे, चालक पोलीस शिपाई विशाल घाडगे यांनी धडक कारवाई केली। मिळालेल्या माहितीनुसार मौजे तोराडी तालुका म्हसळा येथील प्रकाश वाघमारे व त्यांच्या पत्नी सुनीता वाघमारे हे आपल्या 4 मुलांसह पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात विटभट्टीवर कामासाठी गेले होते। विटभट्टी मालक नामदेव रानवडे यांनी वाघमारे दाम्पत्य पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या 4 अल्पवयीन मुलांना जबरदस्तीने ताब्यात ठेवले होते। मालकाच्या छळाला कंटाळून वाघमारे दाम्पत्य गावी परतले। यानंतर 4 एप्रिल 2026 रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हसळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कार्यवाही करत सूरज वय वर्ष 15, राहुल वय वर्ष 13, मनोज वय वर्ष 11 व अश्विनी वय वर्ष 9 या 4ही मुलांची सुरक्षित सुटका केली। सुटका केलेल्या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपी विटभट्टी मालकास ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे। पोलिसांचे नागरिकांना आव्हान आहे की रोजगारासाठी स्थलांतर करताना स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी करावी, आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, तसेच कोणत्याही प्रकारचा छळ सहन न करता त्वरित पोलीस हेल्पलाईन नंबर 100 किंवा 112 किंवा चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे। ही कार्यवाही वेठबिगारी विरोधातील लढ्यातील एक महत्त्वाचे पाऊल ठरले असून पोलिसांच्या तत्परतेमुळे 4 निरपराध मुलांची सुटका करण्यात आली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अंकुश गाणेकर, म्हसळा।